भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर आपल्याबरोबर आहेत। अतुल भातखळकरजी, जनसुरक्षा विधेयक खालच्या सभागृहात सर्वानुमते पारित झालेलं आहे, परंतु सभागृहात त्या सगळ्या संदर्भातल्या हरकती कुणी नोंदवल्या नाही। परंतु बाहेर माध्यमांशी येऊन विरोधक म्हणतात आहेत की व्याख्या जी आहे ती अजून सुस्पष्ट सरकारने केलेली नाही या सगळ्या संदर्भात। नाही बघा, काँग्रेसचे लोक असतील किंवा विरोधक असतील यांची ही नेहमीच दुटप्पी नीती राहिलेली आहे। राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत ते जेव्हा जेव्हा विरोधी पक्षामध्ये असतात तेव्हा ते कुठल्याही कायद्याला विरोध करतात। हे स्वतः काँग्रेसवाले सत्तेत होते तेव्हा त्यांनी 92 साली टाळा आणला दहशतवादाच्या विरोधात लढण्याकरता, तो त्यांना चालला। पण जेव्हा अटलजींचं सरकार आलं, टाळा लॅब झाला, अटलजींनी पोटा आणला, यांनी विरोध केला। आम्हाला संयुक्त अधिवेशन संसदेचं बोलवावं लागलं, कारण राज्यसभेत बहुमत नव्हतं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला। मग यांचं सरकार आलं, यांनी काय केलं, यांनी UAPA आणला, बॉम्बलास्ट रोज होत होते म्हणून। मग तेव्हा काय होतं, आणि त्याच्यामुळे मला खेदपूर्वक हे सांगावंसं वाटतंय की काँग्रेसवाले जेव्हा जेव्हा विरोधी पक्षात असतात तेव्हा ते राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कधीही सत्ताधारी पक्षाच्या बरोबर उभे राहत नाहीत। आणि त्यामुळे आत दबाव असल्यामुळे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जे बिलाचे एक एक कलमं सांगितली आणि मुळामध्ये गेले 1.5-2 महिने याच्यावर उभा महाराष्ट्र चर्चा करत होता, त्यांनी जे जे त्या सुधारणा सांगितल्या त्याही आपण केलेल्या आहेत। त्यामुळे तरीसुद्धा त्यांनी विरोध करण्याचं काम केलं। याचा अर्थ सुरक्षेच्या बाबतीतसुद्धा विरोधी पक्ष राजकारण सोडायला तयार नाही, हे त्याच्यावरून स्पष्ट होते। खरं तर राष्ट्रीय सुरक्षा हा महत्त्वाचाच मुद्दा आहे। विरोधक असं म्हणतात की जर कडव्या डाव्या संघटना उल्लेख जर त्या विधेयकामध्ये असेल तर मग कडवट उजव्या विचारसरणीच्या संघटना काय या सगळ्या विधेयकामध्ये नाही, कारण की कडवट उजव्या विचारसरणीच्या संघटनांची अनेक लोक देशविघातक कृत्यांमध्ये सामील आहेत। मग ते बोलतात प्रदीप कुरळकर असेल किंवा साध्वी प्रज्ञा सिंग असेल, कर्नल पुरोहित असतील, या लोकांनी देखील बॉम्बलास्ट आणि तत्सम देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग नोंदवला। पहिली गोष्ट तर ठाकूर प्रज्ञा सिंगच्या विरोधातली केस चालू आहे, त्याचा निर्णय येईल। ते ATSने केस घातली होती, यांच्या केंद्र सरकारनेच त्यांना त्यावेळेला अटक केली होती। आणि त्याच्यामुळे इतकं विरोधकांचं वैचारिक बौद्धिक दारिद्र्य आहे की एवढं आज सभागृहामध्ये स्पष्ट केलं की हा कायदा एखाद्या संघटनेवर बंदी घालण्याच्या संदर्भातला आहे। आता कडव्या डाव्या विचारसरणीचा उल्लेख केला आहे, सर्वोच्च न्यायालयाने हा शब्द वापरला आहे ना, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम हा शब्द वगैरे कोणी वापरला आहे, सर्वोच्च न्यायालयाने वापरला आहे। UPAच्या काळामध्ये जेव्हा या संदर्भातलं ॲफिडेव्हिट त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं त्या UPAच्या सरकारने पण हा शब्द वापरलेला आहे। पण नक्सलाईट म्हटलं त्यालाही तुम्ही विरोध करता, अर्बन नक्सल वापरू नका म्हणून सांगितलं। ओरिजिनल विधेयकामध्ये अर्बन नक्सल शब्द होता, तुम्ही जॉईंट सिलेक्शन कमिटीमध्ये सांगितलं की तो शब्द गाळा म्हणून तो शब्द गाळला, जो सुप्रीम कोर्टाने शब्द स्वीकारला आहे। तर यांचा विरोध कशाला आहे नक्की, यांचा विरोध यालाच आहे की यांना याचं दुःख आहे मनातून की आमच्या सरकारच्या काळामध्ये नक्षलवाद जो प्रत्यक्ष आहे तोही संपत चालला आहे। ज्या मनमोहन सिंगांना नक्षलवाद कधीही संपवता आला नाही, किंबहुना त्यांच्या काळात तो वाढतच गेला, तो आम्ही संपवण्याच्या परिस्थितीपर्यंत आणून ठेवला। आणि नक्षलवादाचं वैचारिक समर्थन करून गोरगरिबांच्या नावाखाली तरुणांची माथी भडकवण्याचं आणि हे प्रजासत्ताक ही घटना भारतीय राज्यघटना उलथवून टाकण्याचा जे कारस्थान संघटना करत आहेत त्यांच्यावर सुद्धा बंदी आणण्याचं आज या सदनाने कायदा पारित केला। याचं मला वाटतं विरोधी पक्षांना बहुतेक दुःख झालेलं। परंतु त्यांचं एकच म्हणणं आहे, शेवटचाच प्रश्न, त्यांचं म्हणणं आहे की जर डाव्या या कडवट संघटना असतील तर मग उजव्या या देखील कडवट संघटना आहेत, उजव्या कडवट संघटनांचा देखील समावेश व्हावा, कारण की त्यांच्याकडनं देखील देशविघातक कृत्य झाली आहेत। सनातन संस्था असेल, अनेक या म्हणजे या अगोदर देखील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असेल, गौरी लंकेश, नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येमध्ये मग कोणाचा सहभाग होता असं? नाही, त्यांच्या हत्येमध्ये कोणाचा सहभाग होता ते पोलीस तपासतील ना आणि कोर्ट सिद्ध करेल। असं आहे, नरेंद्र दाभोळकरांची हत्या यांच्याच काळात झाली ना, नंतर यांचं 8 महिने सरकार होतं, फक्त तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी घोषणा केली
की नथुराम गोडसेच्या वारसदारांनी हत्या केली आहे, पण 9 महिने पोलिसांनी अटक का नाही कोणाला केली? आणि त्याच्यामुळे हे केवळ राजकारण आहे. सनातन संस्थेवर यांच्याच काळामध्ये यांच्याच राज्य सरकारने यांच्याच केंद्र सरकारला अहवाल पाठवला की बंदी घाला. यांच्या केंद्र सरकारला बंदी घालायची आवश्यकता नाही, कारण त्यांच्यामध्ये काही अतिरेकीपणाच नाही आहे आणि मुळात ही तुलनाच चुकीची आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने हा शब्द वापरला, लेफ्ट विंग एक्स्ट्रीझम. आज माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात वारंवार सिद्ध केलं की ज्यांची भारतीय घटनेवर श्रद्धा आहे त्यांना त्यांच्याशी या संघटनेच्या बाबतीतला काही संबंध येतच नाही आहे. तरीसुद्धा केवळ राजकारण करायचं आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत तडजोड करायची असं विरोधी पक्षांचं धोरण आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर विरोधक जे आहेत ते दुटप्पीपणा घेऊन राष्ट्राच्या सुरक्षेच्या संदर्भात तडजोड करू पाहतात, असा थेट हल्लाबोल जो आहे तो आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.